कोणाशी जोडला? आपल्या जीवनात आपल्याला आनंद पाहिजे, आपल्या आनंदाचा संबंध आपण कोणाशी जोडला? जितके पैसे कमावले तेवढा आयुष्यात आनंद येईल. जेवढ्या वस्तू जास्त, फ्रीज आहे, टेलिव्हिजन आहे, कॉम्प्युटर आहे, सगळ्या सुविधा आहेत, बटन दाबले की घरात होम थिएटर आहे, बाहेर जायला सायकल आहे, गाडी आहे, 4 चाकी आहे, ऑडी आहे, मर्सिडीज आहे. हे जमा करून ठेवलं, साड्या आहेत, दागिने आहेत, सगळं जमा केलं आणि आपल्याला वाटलं आनंद भेटते. असा आनंद भेटला का? मग आनंद तर काही भेटला नाही, उलट काय झालं? त्या वस्तूच आपल्याला दुःख देऊन गेल्या. मग आपल्याला चुकीचं समजलं होती की वस्तूची प्राप्ती असेल तर आनंद आहे, आपण समजलो होतो. पण लक्षात आलं की वस्तूची प्राप्ती आनंद नव्हता. जसं रसगुल्ला मी तुम्हाला सांगितलं, मी खाल्ला, पण रसगुल्ला खाण्याचा आनंद नव्हता, आतमध्ये आनंद कोणता होता? वेगळा होता. तो आनंद वेगळा होता. त्या आनंदाने आपण जर भरलेले असलो तर बाकीचे आनंद त्याच्या पुढे काय आहे? रसगुल्ला खाण्याचा आनंद ठीक आहे, तो समजलाही नाही की खाल्ला म्हणून, बरोबर आहे की? तो स्पर्शही झाला नाही आपल्याला. तसंच आपण ज्ञान कुठे आहे असं समजलं. असं वाटतं की बघ, गुगलवर ज्ञान आहे, व्हॉट्सअपवर ज्ञान आहे, पुस्तकामध्ये ज्ञान आहे, ग्रंथामध्ये ज्ञान आहे. समजलो काय? चुकीचं. त्याच्यात सूचना आहे, त्याच्यात सूचना आहे की साखर गोड असते. सूचना भेटली, वाचली, म्हणजे तुम्हाला ज्ञान झालं का? साखर जोपर्यंत खात नाही, गोड लागत नाही, तोपर्यंत ती काय आहे? इन्फॉर्मेशन आहे, सूचना आहे. पण कधी होते? जेव्हा आपण खाल्ली तेव्हा आपण म्हणू की साखर गोड आहे, याचा मी अनुभव घेतला. तसं इथं आल्यावर तुम्हाला अनुभव घेतल्यावर आता 7 दिवसांना तुम्ही समजून राहिले, तुमच्या आतमध्ये असे खूप उल्हास निर्माण झाला की आता मी इथं जाऊन, इथून जाऊन कोणाकोणाला सांगून, कोणाकोणाला नाही. हे कधी झालं? इथे आल्यावर, या वातावरणात इतक्या लोकांनी सांगितलं की आमचं हे बसलं, आमचं बीपी बसलं, आमचं शुगर बसलं, आमचे किडनी स्टोन गेले, आमचं डोकादुखी गेली, आमचे पाईल्स गेले, आमची आर्थरायटिस गेला, आमचा दमा गेला. हे सांगितल्यावर तुम्हाला काय झालं? आपल्याला इकडे असं होऊन राहिलं, आपलंही थोडं थोडं चांगलं होऊन राहिलं. म्हणजे हा मार्ग बरोबर आहे याचा विश्वास त्याच्यावर बसला. म्हणजे ही झाली अनुभूती, हे झालं सत्य. नाही तर काय, उदारचं ज्ञान आहे सगळं. बाकीचं सगळं ज्ञान कसं झालं? उदारचं ज्ञान आहे. प्रेमही आपण कुठे शोधतो? प्रेमही कोणात शोधतो? हा माझा मुलगा, हा मला प्रेम देणार, ही माझी मुलगी, ही मला प्रेम देणार, हा हे माझं ATM कार्ड, हे मला याच्यातूनही प्रेम भेटणार. माझं मी, माझी वस्तू, याच्यातून काय भेटणार? प्रेम. त्यालाही आपण चुकीच्या ठिकाणी जोडलं. म्हणजे काय झालं? प्रेमही पण काय? मिथ्या अपनत्व चुकीच्या ठिकाणी जोडलं, म्हणून चुकीचं अपनत्व. हे माझं, हे माझं, हे माझं. आणि खरे चटके कोणापासून बसतात लाईफ मध्ये? रस्त्यावरचा माणूस आपल्याला दुखवू शकते का कधी? सर्वात जवळचा जो असते तोच आपल्याला दुःख देऊन जातो. मग खरं प्रेम कोणावर पाहिजे? आपण ते शिकलो की खरं प्रेम याच्यात नाही आहे, वस्तूत नाही आहे, व्यक्तीत नाही आहे. कर्तव्य म्हणून सगळ्या गोष्टी करा, सगळ्यांचं सगळं करा, पोरांना वाढवा, शिकवा, पण त्याच्याशी अटॅचमेंट जी ठेवतो की नाही त्याच्यातून काय होते? दुःख निर्माण होते. खुद से बड़ा कोई हमसफर नाही होता. सगळे मनाचे खेळ आहेत, मनाचे दुखणे जास्त आहेत, पण आपण सगळे इलाज कशावर करतो? शरीरावर. चूक कुठे होते? सगळं मनाचे आहेत. आपण आता इथं काय करून राहिलो? 7 दिवसाचं, 7 दिवस झाले मनावर इलाज करून राहिलो. शरीरावर काही जास्त फारसा नाही केला आपण. आणि मनाची स्थिती आपण बदलवली थोडीफार. सगळ्यांची बदलली की नाही? मनाची स्थिती आज कशी आहे? पहिले तुम्ही आले तेव्हा कशी होती? मनात किती डाऊट होते?
आम्हाला हे चालत नाही ना, आम्हाला ते चालत नाही ना, आम्हाला बसता येत नाही ना, आम्हाला खुर्च्या पाहिजे ना आम्हाला. आता सारे दोनच खुर्च्यावर बसले, ते पण म्हणजे त्याचे टोंगळे त्याला खाली बसताच येत नाही, टोंगळेच बदलवलेले आहेत. डुप्लिकेट मारतो, डुप्लिकेट माल आणि ओरिजिनल मारतो. मग आता आपण काय लक्षात ठेवलं की जे परमेश्वरानं बनवलेलं आहे ते जर आपण रेग्युलर ते जास्त वाढवलं आपल्या जेवणामध्ये परमेश्वरानं बनवलेलं तीच औषधी आहे. याच्यापेक्षा वेगळी काय औषधी आहे काय? संत्र खाल्ले कोण बनवले? परमेश्वर. त्या जमिनीतून सगळं घेतलं त्यांनी, सूर्याचा प्रकाश घेतला, हवा, हे सगळं, हवा पाणी माती प्रकाश हे सगळं घेतलं. कुठली ती होती माती, कोण तो कुंभार, घडविता उभा राही पहा विश्वंभर. कोणता कुंभार? त्यानं बनवलेले सगळे घट. कस्तुरी कुंडल बसे, मृग ढुंडे बनमाय. कस्तुरी कोणात असते? त्या हरणाच्या बेंबीत. आणि त्या सुगंधाना तो पागल होऊन जंगल जंगल भटकून राहिला. कुठे आहे कस्तुरी, कुठे आहे कस्तुरी, कस्तुरी कुठे आहे? त्याच्या बेंबीतच आहे, नाभीतच आहे. असं आपलं सगळ्यांचं झालं. आता हा मोबाईल 25 वर्षापूर्वी होता का? होता का? मात्र नव्हता. मग हरवला होता का? होताच नव्हता, तर हरवून कसा? पण आज जर हा मोबाईल हरवला तर कोण दुःखी होते बरं? चुकीचं उत्तर नका देऊ. हा मोबाईल हरवला तर दुःखी कोण होते विचारून राहिली मी. तुम्ही की जया काळे? जया काळे दुःखी होईल. का दुःखी होते? बाकीचे कोणीच दुःखी होत नाही, कारण की हा माझा मोबाईल. हा काय? माझा हरपला तर मला दुःख होते. एखाद्याला सुख पण होईल की बरी बरा मॅडमचा हा मोबाईल हरवला की भली बडबड करत होती बाई. त्याच्यातलं चांगलं पण वाटू शकतं. बरं, हा मोबाईल माझा हरपत होता का जेव्हा 25 वर्षाच्या आधी? नव्हताच. मग आपलं जे हरवलं आहे ते सर्व कसं आहे माहित आहे का? आपलं काय काय हरवलं? 5 गोष्टी सांगा एकदा. पहिलं काय हरवलं? स्वास्थ्य. दुसरी काय हरवली? शक्ती हरवली आपली. नंतर काय हरवलं? आनंद हरवला. नंतर काय हरवलं? ज्ञान हरवलंय, ज्ञानही नाही, आणि प्रेम हरवलंय. ह्या 5ही गोष्टी आपण शोधत कुठे आहे? चुकीच्या ठिकाणी शोधत आहेत. तर भेटतील का त्या? मुळीच भेटणार नाही. कारण की जिथं हरवलंय तिथं शोधूनच नाही राहिलो. आहेत कुठे या गोष्टी? आतमध्ये. मग आतमध्ये आपण वळतो का? सगळं बाहेर बाहेर बाहेर. हा डॉक्टर अकोल्यातला काही अक्कल नाही त्याला, त्याला पुण्यातल्या डॉक्टरकडे जा. पुण्यातल्या डॉक्टरकडून घेऊन नाही आला तर मुंबईच्या डॉक्टरकडून नाही आला तर अमेरिकेत जा. आपले डॉक्टर बदलतात, आपली पॅथी बदलते. ॲलोपॅथी नाही आला का होमिओपॅथीकडे जा. होमिओपॅथी नाही आला ना मग आयुर्वेदिक जा. आणि त्यालाही नाही आला तर धागा बांधा, पाईप बांधा, अंगारा ढुपारा, याची पूजा त्याची पूजा. या सगळ्या आपण गोष्टी करतो आणि काय करतो? ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. तर आता पहिली स्वास्थ्य ही गोष्ट कशाला मिळणार आहे? तपाने. कशाला मिळणार? स्वच्छता करून राहिलो. स्वच्छता अभियान. दिलेर खानना नाव वेढा दिला. कशाला? कोणता किल्ला? आठवा तुमचा? हिस्ट्री. पुरंदरच ना? पुरंदरच्या किल्ल्याला दिलेर खानानं वेढा दिला. दिलेर खान वेढा देऊन बसला आणि निघतच नव्हता किल्ल्यातून बाहेर. शिवाजी महाराज हुशार होते. त्यांनी काय केलं? किले की रसद बंद कर दो. किल्ल्यात जाणारा धान्य पुरवठा, सगळा पुरवठा बंद करून टाकला. त्याच्यातला संपल्यावर खातील काय? शत्रु अपने आप किल्ला छोडके भाग जाएगा. आता 7 दिवसात आपण काय केलं? हा जो किल्ला आहे आपला, याला काय केलं? दाना दिला नाही, काहीच दिलं नाही. आपल्या आवडीचं काही दूध नाही, चहा नाही, कॉफी नाही,
ब्रेड नाही, बिस्किट नाही, पोळी तर नाही, भाकर नाही, वरण नाही, भात नाही, काहीच दिलं नाही, समोसा नाही, कचोरी नाही, आणि काय साबुदाण्याची खिचडी नाही, ना वडे नाही, ना काय उपासाचे काय पदार्थ असतात काहीच दिले नाही. आपण रसद बंद करून टाकली. एक एक शत्रू. पहिल्या दिवशी वमन हे वाटलं, मग दुसऱ्या दिवशी एनी मानत ते वाटलं, मग चौथ्या दिवशी बडी हलकी हलकी वाटायला लागली. शत्रू चालले की नाही एक एक शत्रू. काय त्याला काय त्याच्याशी भांडा लागलं काय की त्याच्या AK-46 घेऊन त्याच्यासोबत लढावं लागलं? सोपा इलाज. दुनियामध्ये कोणी सांगितलं असेल की ही बिमारी ला इलाज आहे, याचा जगात कुठेच इलाज नाही. तुमचा मृत्यू जवळ आला आहे, अशा वेळेस काय करायचं? लंघनम परम औषधम. सगळ्यात मोठं औषध आहे परमेश्वराचं लंघन. काय होते लंघन मध्ये? ती जीवनी शक्ती जी आहे ती काय होते? ती जागी होते. जागरण. आता आपण समजा सकाळी खाल्लं चहा बिस्किट खाल्ले, मग 9 वाजता नाश्ता खाल्ला, 1:30 वाजता जेवण केलं, 4 वाजता अजून फरसाण काही खाल्लं, अजून संध्याकाळी जेवण केलं, 5-5दा पोटात टाकून राहिलो. कोणी म्हणते नाही फ्रीचा भेटला तर चहाही प्यायला गेलो अजून मध्ये, कोणी आग्रह केला तर अजून खाल्लं काहीतरी. असं जर आपण करत असू तर आपल्या जीवनी शक्तीजवळ कोणतं काम आहे? डायजेशन, पचन. आता ती शक्ती रिकामी झाली. ती शक्ती रिकामी बसते का? झोपून थोडीच राहते. ती शक्ती काय करते? एक एक डब्बा काढते. किडनीतला डब्बा काढते, त्याच्यातला कचरा साफ करते, हार्ट मधला हा डब्यात काही कचरा आहे का पाहते, तो साफ करते, डोळ्याच्या खाली कुठे कचरा आहे का तो साफ करण. तिला जे वाटण की हे घातक आहे आपल्या शरीराला ते सगळ्यात पहिले साफ करून, मग त्रास होते आपल्याला. झाले की 2-3 दिवस कोणाचे डोके दुखले, कोणाला उलटी झाली, कोणाला संडास लागल्या ना. 3 दिवस झालं, चौथ्या दिवशी बसून काही त्रास दिला का? समजलं की आता आपल्याला सफाईचं काम वेगानं करायचं आहे. शांत बसलो. तर एक छोटीशी गोष्ट आहे ही आपल्याला समजून घ्यायची आहे. युक्तियुक्त उपवास, त्यातून शक्ती मिळते. युक्तीने उपवास करायचा. उपवास करणं तर गदाई करू शकते, पण उपवास ब्रेक करणं हे मोठी सायन्स आहे. आता तुम्ही उपवास केला, पण घरी जाऊन जर उद्या दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळी येऊ द्या, वरण भजे खाऊ द्या, तर मृत्यू सुद्धा होऊ शकते. कारण की तुमचे आतडे आता कसे झाले आहेत? एकदम मऊ झाले आहेत आणि चिपकलेले आहेत ते. कारण की नुसतं पाणीच गेलंय. डेलिकेट झाले ते, नाजूक झाले नाही एकदम. त्याच्यावर जीवनी शक्ती. समजा आता एखादी अग्नी पेटलाय, झुळझुळ अग्नी आहे, एकदम थोडासा पेटलाय, आणि त्याला आता आपल्याला पेटवायचा आहे तर धडाधड मोठे लाकडं त्याच्यावर टाकली, कसं काय होणार? नर्सरीतल्या पोराचा उत्तर नको. मोठे लाकडं टाकले, याच्यावर आग एवढी शिकत आहे, त्याच्यावर आपल्याला आग पेटवायची आहे म्हणून मोठे लाकडं टाकले तर ती आग काय होईल? विझून जाईल. मग त्याच्यात पहिले काय टाका लागेल? असं थोडं मग ती आग जराशी जास्त पेटली की मग मोठं लाकूड ठेवावं लागेल. मग आता इथून गेल्यावर काय करायचं? बडे खायचे, पुरणपोळी खायची दसऱ्याची. आपण आहोत तो दसरा येईन दिवाळी आहे, हर दिन दसरा हर दिन दिवाळी कर सकते नाही, करू शकत नाही काय? आपणच कमावणार आहे, आपणच आणणार आहे, आपणच बनवणार आहे. कोणाची मजाला आपल्याला नाही म्हणायची, पण थोडं संयमानं घ्या. इवन डंकी कॅन फास्ट, बट टू ब्रेक द फास्ट इज व्हेरी लॉजिकल थिंग. खूप रॅशनल आहे ते, रॅशनल. बुद्धियुक्त करा. घरी जाऊन समोसा खायचा नाही. पहिले काय करायचं? इथे तुम्हाला परवाच्या दिवशी काय मिळणार? सूप मिळणार. पहिले नारायण सेवा करू. त्या शाळेमध्ये 750 पोरं आहेत, त्या पोरांना फळं वाटप करून इथे येऊ. इथं आलं की तुम्हाला गरम गरम काय भेटणार? सूप भेटणार. ते 1 ग्लास 2 ग्लास 3 ग्लास जितकं पाहिजे तेवढं सूप प्या. आणि नंतर थोडंसं आपलं फीडबॅक वगैरे झाले की तुम्हाला 2:30 वाजता काय मिळणार? भाजी. भाजी कशी मिळणार? कळलं, दुधी भोपळा, गाजर,
कोबी, कच्ची पपई, थोडासा बटाटा, अजून काय भाज्या असतील, पालक, सगळं टाकून एक भाजी बनवून, नुसतं भाजी, ती टेस्टी राहील, ती सट्ट खायची, कमी नाही खायची, जेवढी खावा वाटण तेवढी ती भाजी 2-2.5 वाजता खाऊन घ्यायची आणि घरी चाललं जायचं बाय बाय करून. आणि घरी गेल्यावर एनिमा करायचा, आणि संध्याकाळी भूकच लागली तर नारळ पाणी प्यायचं किंवा एखादं फळ खायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी काय खायचं? फळ. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काय खायचं? पुन्हा सॅलड आणि थोडंसं सॅलड, काकडी, टोमॅटो, हे ते असं खायचं. तुम्हाला ज्यांनी आता आपण तरी काय मोसंबी खाल्ली, संत्र खाल्लं, जे लिंबू पाण्यावर करतात त्यांना 3 दिवस काहीच चालत नाही धान्य. मग हळूहळू थोडीशी बगरमध्ये सगळ्या भाज्या टाकून ते बनवून खायचं. 3-4थ्या दिवशी एवढीसं तांदूळ, एवढीशी मुगाची डाळ घ्यायची, त्याच्यात सगळ्या भाज्या टाकायच्या, काय बनवायची? आसट खिचडी, ती संध्याकाळी घ्यायची, सकाळी सॅलड खायचं. 4थ्या-5व्या दिवशी तुम्ही मग आपलं जेवण नेहमीचं भाकर भाजी काय असेल ते खाऊ शकता. करावं असं. चुकीचा उपवास ब्रेक केला तर एवढे तुम्ही तपश्चर्याला बसले, याचं फळ भेटणार नाही, हे लक्षात घ्या. आपण व्यवस्थित असलो तर आपल्याला खायला कधी पण मनाई नाही आहे, तर हे करायचं आहे. समदोषा समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वास्थ्य इत्यादीयते. स्वास्थ्याची डेफिनेशन, व्याख्या काय आहे? समदोषा, आपल्या शरीरामध्ये दोष सम पाहिजे. 3 प्रकारचे दोष आहेत: वात, पित्त, कफ. 3ही दोष सम प्रमाणात पाहिजे. वात जास्त झाला तर असं काकूचं उदाहरण होते. पित्त जास्त झालं तर इथे रिफ्लक्स येतात, डोळ्यापुढे अंधाऱ्या येतात, चक्कर येतात, जीव मुळकते, उलट्या होतात, अस्वस्थपणा वाढते, मेंटली पण डिस्टर्ब होतो. आणि कफ वाढला तर रेस्पिरेटरी सिस्टीमचे वेगवेगळे रोग आपल्याला होऊ शकतात. तो तिन्ही समदोषा समधातू, धातू असतात 8. धातू कोण किती असतात? 8 धातू आहेत आपल्या शरीरात. हाडं आहेत, पेशी आहेत, मज्जा म्हणजे मसल्स आहेत, त्याच्यानंतर रक्त आहे, वीर्य आहे, रज म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल मधून जे जाते ते आहे, आणि शरीराच्या आतमध्ये असलेले हाडं आणि बाकी बोन मॅरो, हे सगळ्या गोष्टी. 8 प्रकारचे काय आहेत? धातू आहेत. हे धातू पाहिजे समधातू मलक्रिया. जितके वेळा जेवलं तितके वेळा संडास आली पाहिजे. लहान लेकरं जन्माला येतात बघा, तुम्ही ते पाहत याचे किती काय म्हणतात त्याला वाळू घातले जातात, कितीदा लघवी करतात आणि कितीदा संडास करतात, आणि त्याचे ते लंगोटा एका दिवसात किती लंगोटा भरवतात. ते जितके दापिले तितके संडास करतात की नाही? तुम्ही ऑब्झर्व, तुम्ही सगळेजण आई आहे. नंतर काय होते की त्याला महत्वच दिला जात नाही, ते दुसरीकडे गुंग होऊन जाते. आली तरी रोखून धरण काही होईल किंवा असं काही खाण्यात येते की संडासच होत नाही. मग खातात 5दा आणि जातात 1दा. मग ते 4 वेळाचा जो माल आहे तो कुठे जाते? तो काय सुगंध निर्माण करते का? तो काय होते? चढते, कुसते आणि पूर्ण परत जमा होते. याच्यामध्ये 3.5 ते 4.5 किलो मळ असते. आणि हा मळ जेव्हा इतका जास्त होते की तो त्या आतड्यातून ब्लड मध्ये शोषल्या जाते, ऍब्सॉर्प्शन होते. रक्तात गेला तर की मग रक्त जिकडे जिकडे फिरलं, ज्याचे जे अवयव नाजूक काय म्हणतात कमजोर आहेत, त्या अवयवाचा रोग होते. ज्याला लंग्स कमजोर आहेत त्याला लंग्सचा रोग होईल, ज्याला हाडं कमजोर आहे त्याला हाडाचे रोग होतात, ज्याचा हार्ट कमजोर आहे त्याला हार्टचा रोग होतो. एका घरात एक आई असते, ती सगळ्यांसाठी वेगवेगळे स्वयंपाक बनवत नाही, तरी एकाला दुसरा रोग होते, दुसऱ्याला दुसरा रोग होते. 5 पोरं असले तर आपल्याला काय समजून घ्यायचं आहे बेसिक, की स्वास्थ्य मिळवायसाठी आपण काय केलं? तपाची साधना केली. शक्ती भेटवायसाठी युक्तियुक्त
उपवासाची साधना केली. आता आपल्याला पुढचं काय भेटायचं आहे? आनंद. आनंदासाठी विवेकपूर्ण सेवा. काय करायचं आहे? विवेकपूर्ण सेवा करायची. सेवा करायची म्हणजे काय करायचं? तुमही निवेदित भोजन करही प्रभू प्रसाद पट्टभूषण दरे. गजानन महाराजच्या मंदिरात गेले, इकडून पेढे घेऊन गेले, पेढे घेतले, मंदिरात गेले. त्या पुजाऱ्यासमोर पेढ्याचा डब्बा उघडला, त्यानं काही पेढे तिथे ठेवले. येताना पेढे म्हणता की प्रसाद म्हणता? का बरं? ते तर पेढेच असतात. आपण कोणाला अर्पण केले ते पहिले? परमेश्वराला, मग झाला प्रसाद. असं सगळं जर अर्पण करून प्रसाद बनवला तर किती मजा येईल. फक्त प्रसाद झाला. मग आपण समजा 2500 रुपयाचे 25,000 रुपयाचे कपडे घेतले माझ्या स्वतःसाठी, मग 2500 रुपयाचे 10% त्याच्यातले कमी करा. 25,000चे माझ्यासाठी कपडे घेतले, 2500चे परमेश्वरासाठी घ्यायचे. प्रत्येक वेळेस परमेश्वर कोण आहे? प्रत्येकात कोण आहे? की माझ्या पोरातच परमेश्वर आहे, दुसऱ्याच्या पोरात, शेजारणीच्या पोरात नाही आहे? की गाईमध्ये परमेश्वर आहे, कुत्र्यामध्ये, डुकरामध्ये नाही आहे? सांगा, बोला ना. सगळ्यांमध्ये आहे की नाही? अनुरेणूत कोण भरलाय? व्यापक एक ब्रह्म अविनाशी सतचेतन घन आनंद राशी. सगळ्यामध्ये कोण आहे? व्यापक एक ब्रह्म अविनाशी तत्व. मग प्रत्येकात जर आपण परमेश्वर पाहिला, जेवणाला 4 जण आहेत घरात, एक थाली परमेश्वराची वाढायची. रिकामी 4 जण तुमच्या थाल्या भरून घेतल्या, त्याच्यातली प्रत्येकाने एक एक पोळी काढली. त्या थालीत किती पोळ्या झाल्या? 4. प्रत्येकानं थोडी थोडी भाजी काढली, थोडं थोडं वरण काढलं, थोडा थोडा भात काढला. एक थाली बनते की नाही बनत? एक ताट बनते की नाही बनत काकू? आता 5वं ताट कोणाचं काढलं आपण? ते परमेश्वराचं. मग आला समजा कोणी अतिथी, आपण जेवण करून आलो, आला, त्याला या परमेश्वरा, या प्रभू, बसा जेवायला. जो आला तो, नाही आला तर गाईला लावा, बाहेर नेऊन ठेवा, कोणी खाव. ते तुमचं नाहीच आहे की नाही? परमेश्वराला दिलंय ते. त्याचा हिशोब ठेवायचा का? मग कोण खाल्लं आणि बाईचं कुत्र्यालाच खाल्लं वाटते? काही हिशोब ठेवायचं काम नाही. आता सासूला समजा समोर बसवा, तिच्या समोर मस्तपैकी पाठ मांडा, ताट वाढा, पाणी ठेवा, उदबत्ती लावून ठेवा, हळदी कुंकू लावा, आरती ओवाळा. आणि आता सासूबाई एक घास घ्यायला लागली की ते ताट उचलून घ्या. 2-3 दिवस असं करून पहा घरी काय होते. बरं, देवाला नैवेद्य दाखवतो तुम्ही, आपण काय प्रकार करतो? आपला नैवेद्य दाखवायचा प्रकारे काय झाला? चुकीचा आहे. तर मग आपल्याला आपलं हे काय सांगते? विवेकपूर्ण सेवा करा. विवेकपूर्ण सेवा म्हणजे प्रत्येकामध्ये तो आहे ते पाहून सेवा जर केली तर आपण कोणाची वाईट वागू शकतच नाही. ही आजी म्हणजे मला माझीच आजी वाटण, ही पोरगी म्हणजे मला माझीच पोरगी वाटली समजा, तर मी हिचं काही वाईट चिंतन का? माझीच माझी वाटते तोपर्यंत आयुष्यात दुःख आहे. म्हणजे कोणी काहीतरी फ्री वाटून राहिलं, प्रसाद, महाप्रसाद, आता कोणीतरी निरोप आणला की ते संपण्यातच आहे, चला धावत, मला भेटलं पाहिजे, माझ्या पोरीला भेटलं पाहिजे, बाकी कोणाला भेटो का? नाही भेटतो. कारण की मी महत्वाची आहे, माझी पोरगा महत्वाचा किंवा पोरगी महत्वाची आहे, बाकीचं काही महत्वाचं कोणाला भेटो की नाही भेटो. ही वृत्ती जोपर्यंत जात नाही की नाही तोपर्यंत आयुष्यातून दुःख जात नाही. म्हणजे काय सांगते? विवेकपूर्ण सेवा. त्या वस्तूचा मोह कमी करा थोडा. तुमच्या घरात मी सांगितलं थायरॉइड वाले जे आहेत त्यांना काय सांगितलं? इलाज घरातला जो भंगार आहे, जे तुम्ही 3 वर्षापासून वापरलं नाही, 5 वर्षापासून वापरलं नाही, पुढचे 5 वर्ष वापरणार पण नाही, तुमचे पोरं वापरणार नाही, तरी पडलाय. लग्नाचा सूट किती लोकांचा पडला इथं? घरी आहे अजूनही, होतही नाही तरी घरी पडलाच आहे.
कोणी दुसऱ्याला घातला त्याला आनंद झाला असता की नाही? थोडा वेळ तरी तो आनंद तुमच्या आयुष्यात रिफ्लेक्ट होते की नाही? बरोबर आहे. तर थोडस हे विवेकपूर्ण सेवा हा आला की तुम्हाला काय मिळते? आनंद मिळते. आणि विधिवत ज्ञानातून विधिवत ध्यान. पहिलं सांगितलं तपश्चर्या, दुसरं काय सांगितलं? नाही, युक्तियुक्त उपवास शक्तीसाठी. तिसरं सांगितलं आनंदासाठी विवेकपूर्ण सेवा. चौथं पाहिजे ज्ञान, त्याच्यासाठी विधिवत ध्यान. विधिवत ध्यान म्हणजे 75% हजेरी असली तर परीक्षेला बसता येणार, नाही तर परीक्षेला बसता येणार नाही. तुम्हाला वाटते कोण पाहून राहिलं, बसलो आज, जीवावर आलं नाही बसलो. सगळा हिशोब आहे, सगळे CCTV परमेश्वराचे लागलेले आहेत. तो हिशोब ठेवते. म्हणजे काय करायचं? आपल्या वया एवढे मिनिटं तरी ध्यानाला बसलंच पाहिजे. किती वेळ आहे तुझं?